नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तेल न वापरता सगळ्यांना आवडेल असा नाश्ता बनवूया। तर यासाठी इथे मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे, जो उपम्यासाठी आपण रवा वापरतो तोच इथे मी घेतला आहे। यानंतर यामध्ये 1 कप दही घालायचं आहे। हे दही मी थोडंसं फेटून घेतलं आहे आधी। आता यामध्ये त्याच कपाने अर्धा कप पाणी घातलं आहे। तर इथे एकत्र मला साधारण 2 कप पाणी लागणार आहे। तर थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं। पहा हे घट्ट झालंय। इथे आणखी अर्धा कप पाणी मी घालते। तांदळाचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं जास्त पाणी इथे लागतं। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे मी आतापर्यंत 2 कप पाणी घातलंय। मिक्स करून घेऊया आणि सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून स्मूथ असं हे पीठ तयार करून घेऊया। तर इथे पहा हे मिक्स केलंय मी। अगदी स्मूथ असं याचं पीठ तयार झालंय। तर अगदी परफेक्ट असं आहे हे। तर आता हे 2 मिनिटं असं छान फेटून घ्यायचं, म्हणजे रवा आणि तांदळाचं पीठ छान एकजीव होतं। आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवूया, म्हणजे यामधला रवा छान फुलेल। तोपर्यंत मस्त अशी खोबऱ्याशिवायची चटणी बनवूया। तर यासाठी इथे मी तडका पॅन गरम करत ठेवलाय। यामध्ये 1 चमचा तेल घालायचे। तेल गरम झालं की इथे मी 2 चमचे शेंगदाणे घातलेत। आता शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे इथे भाजून घेतलेत। यानंतर यामध्ये 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। ही थोडीशी परतून घ्यायची आहे। ही भाजलेली आहे त्यामुळे जास्त हिला भाजायची गरज नाही आता। यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घातल्यात, 2 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे। इथे आता मी कोथिंबीरीचे देठ घेतलेत, याची खूप मस्त टेस्ट येते। यानंतर थोडीशी चिंच घालायची आहे। आता हे सगळं असं परतून घेऊया 1 मिनिट। आता गॅस मी बंद करते आणि यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आणि हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घेतली आहे। चटणी बाउलमध्ये ते काढून घेतले। चटणीवरती फोडणी घालूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि इथे 1 लाल मिरची तुकडे करून घातले। तिथे मस्त अशी फोडणी तयार आहे। ही चटणीवरती घालूया, मिक्स करूया याला। आणि खोबरं न घालता ही मस्त अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे। आता ही चटणी बाजूला ठेवूया। इथे मी आता इडलीचं भांडं घेतलं आहे, याला ग्रीस करून घ्यायचं आहे। तर इथे मी दोन्ही भांडी ग्रीस करून घेतलेत। आता जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर हे आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे आणि अगदी परफेक्ट झालं आहे। तर या पिठापासून आपण आज इडली बनवणार आहोत। तर नेहमीचं आपलं जसं इडलीचं पीठ असतं तसं हे झालं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, मिक्स करून घेऊया मीठ। इथे मी आता या सगळ्या पिठाच्या एकत्र इडल्या बनवणार नाही आहे, मी 2 बॅचेसमध्ये बनवणार आहे। म्हणून मी हे पीठ 2 बाउलमध्ये डिवाइड करून घेते। तुम्ही जर एकत्र एका वेळेस सगळ्या इडल्या बनवणार असाल तर या बाउलमध्ये तुम्ही 1 पाऊच म्हणजेच 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घाला। मी आता हे 2 बॅचेसमध्ये करणार आहे म्हणून मी हे डिवाइड करते आणि दोघांमध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालते। तर हे पहा मी बाजूला काढून ठेवलं अर्धं, आणि हे जे अर्धं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालते। तर एकत्र जर आपण घातलं तर जेव्हा आपण दुसरी बॅच करतो तोपर्यंत इनोचा इफेक्ट कमी होतो आणि मग दुसऱ्या बॅचच्या इडल्या
जास्त फुलत नाहीत, म्हणून तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तुम्ही त्यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घाला. तर इनोवरती मी थोडंसं पाणी घातलं. मिक्स करून घेऊया. तर हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे इडली वाफवण्यासाठी. तर हे पीठ तयार आहे. आता आपण हे इडलीचं जे भांडं आहे त्यामध्ये घालूया. तर आज आपण इथे तांदळाच्या पिठापासून इन्स्टंट अशी इडली बनवतो आहे. अगदी पांढरी शुभ्र आणि जाळीदार अशी इडली होते. तर इथे मी दोन्ही इडलीची भांडी भरून घेतलेत. गॅसवरती मी इथे पाणी गरम करत ठेवलं होतं. पाणी गरम झालं आहे. यामध्ये इडलीचं भांडं ठेवायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आता 10 ते 12 मिनटं आपल्याला ही इडली वाफवून घ्यायची आहे. तर इथे साधारण 12 मिनटं झालेत. पाहूया. तर मस्त अशी आपली इडली फुगली आहे. अगदी पांढरी शुभ्र झाली आहे. इडली आपण थंड करून घेऊया. इडली ते थंड झाले, काढून घेऊया. तर अगदी झटपट अशी ही इडली तयार होते आणि तुम्हाला मी जवळून दाखवते. अगदी मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झाली. तर नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट ही इडली तयार करू शकता. तर ही इडली बनवण्यासाठी तुम्हाला डाळ तांदूळ भिजत घालण्याची, वाटण्याची, फर्मेंट करण्याची सुद्धा गरज नाही आहे. इन्स्टंट इडली या रेसिपीनी तुमची तयार होते. तर इथे पहा इडली मी सर्व केले. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर ही इडली अगदी मस्त लागते. नक्की करून पहा. तर इथे पहा मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. अगदी हलकी फुलकी आहे. पाहू शकता आतपर्यंत अगदी जाळीदार झाले. अजिबात चिकट होत नाही इडली. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर आज जी ही आपण तांदळाच्या पिठापासून इन्स्टंट इडली बनवली, तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.